बघा, ब्रेक नंतर एक खूप महत्त्वाची बातमी. आता एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद आहे. दुपारी 3 वाजता एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलणार आहेत. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. शिंदे नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता शिंदे काय बोलतात, काय भूमिका स्पष्ट करतात, राजकीय पुढची रणनीती काय असणार याची सगळ्यांना उत्सुकता आहे. दुपारी 3 वाजता एकनाथ शिंदे माध्यमांसमोर येणार आहेत आणि आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. सत्ता स्थापनेचं घोडं अडलेलं आहे. एकनाथ शिंदे नाराज आहेत. एकनाथ शिंदेंना केंद्रात येण्याची ऑफर आहे. या सगळ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आपली काय भूमिका मांडतात ते बघणं खूप महत्त्वाचं आहे. 3 वाजता एकनाथ शिंदे आपली भूमिका स्पष्ट करतील. त्यांची पत्रकार परिषद आहे. एकनाथ शिंदे 3 वाजता माध्यमांशी संवाद साधणार आहेत. नाराजीच्या पार्श्वभूमीवर शिंदे काय बोलणार हे खूप महत्त्वाचं आहे. त्यांची पुढची राजकीय भूमिका काय असणार, आपण अधिक माहिती घेऊया. आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्यासोबत आहेत. वैदेही, 3 वाजता शिंदेंची भूमिका स्पष्ट होईल, अधिक काय माहिती? की एकनाथ शिंदे गेल्या अनेक दिवसांपासून जे आहे ते कोणाशीच बोलत नाहीयेत, कोणाशीच भेटत नाहीयेत. मात्र काल वर्षा बंगल्यावर असून देखील जेव्हा ते आपल्या राहत्या घरी आले त्यावेळेसही अनेक नेते उपस्थित होते, मात्र त्यांनाही ते भेटले नसल्याची माहिती मिळते. मात्र आज 3 वाजता पत्रकार परिषद शिंदे यांनी आयोजित केली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये ते काय बोलणार हे महत्त्वाचं ठरेल, कारण नवीन बातम्या सध्या मुख्यमंत्री पदासंदर्भात येत असल्याच्या बघायला मिळत आहेत. त्यात शिंदे नाराज असल्याची देखील बातमी आहे. त्याच्यामुळे याच्यावर नेमकं शिंदे काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. अगदी बरोबर आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्यात थोडासा अबोला निर्माण झाला आहे, दरी निर्माण झाली. त्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष आहे. तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद दुपारी 3 वाजता होणार आहे. एकनाथ शिंदे काय बोलणार, काय राजकीय भूमिका मांडणार, त्यांची पुढची रणनीती काय असणार आहे याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे. एकनाथ शिंदे नाराज असल्याची कालपासून चर्चा आहे. रामदास आठवले यांचं वक्तव्य त्याला निमित्त ठरलेलं आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले बोलले की शिंदेंनी आता केंद्रात यावं, त्यामुळे आता भाजपची ऑफर देखील त्यांना तशी आहे. मात्र शिंदे नाराज आहेत. शिंदेने ती ऑफर धुडकावलेली आहे. एकनाथ शिंदे माध्यमांसमोर आता आपली भूमिका 3 वाजता स्पष्ट करतील. एकनाथ शिंदेची 3 वाजता पत्रकार परिषद असणार आहे. माध्यमांसमोर एकनाथ शिंदे आता काय राजकीय भूमिका घेणार हे खूप महत्त्वाचं आहे. एकनाथ शिंदेकडे आता सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. कालपासून शिंदे काहीतरी बोलतील, त्यांच्या वक्तव्याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. आता दुपारी 3 वाजता त्यांची भूमिका स्पष्ट होणार आहे. पत्रकार परिषदेकडे आता सर्वांच्या नजरा असणार आहेत. सत्ता स्थापनेचं घोडं अडलेलं आहे. अगदी दणदणीत विजय मिळून देखील, महायुतीला विजय मिळून देखील मुख्यमंत्री अजून ठरत नाही. मुंबई ते दिल्ली बैठकांचा सिलसिला सुरू आहे. एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. आपण अधिक माहिती घेऊया. आमच्या प्रतिनिधी वैदेही आपल्यासोबत आहेत. वैदेही, आता शिंदेंकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. ते नाराज असल्याच्या या पार्श्वभूमीवर शिंदे काय बोलतात ते खूप महत्त्वाचं आहे. अधिक काय माहिती? नक्कीच एकनाथ शिंदे गेल्या 2 दिवसापासून कोणालाही भेटत नाहीयेत, कोणालाही बोलत नाहीयेत आणि जो निधनाचा उत्सव केल्यानंतर एकनाथ शिंदे अचानक हा प्रश्न आहे आणि या संदर्भात एकनाथ शिंदे स्वतः त्यांचं म्हणणं मांडणार आहेत. त्यांना नेमके कुठल्या पद्धतीच्या ऑफर्स आहेत या संदर्भात देखील बोलणी चालू आहेत. मुख्यमंत्री कोण होणार या संदर्भात बोलणी चालू आहे. एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांना कुठला वादा दिला होता का या संदर्भात देखील अनेक गोष्ट ज्या आहेत त्या बोलणी चालू आहेत. अशातच नेमकी सत्य परिस्थिती काय आहे हे स्वतः एकनाथ शिंदे आता स्वतः जाहीर करणार आहेत. त्यासाठी त्याने पत्रकार परिषदेचं आयोजन केलंय. त्याच्यामुळे शिवसेनेची भूमिका, आगामी वाटचाल आणि मुख्यमंत्री पदाबद्दलची सत्यता या संदर्भात आजच्या पत्रकार परिषदेमध्ये बातचीत होईल. अगदी वैद्य, आणि काल 2 दृश्यांमध्ये एकनाथ शिंदे दिसले होते. राजभवनमध्ये फडणवीस आणि त्यांच्यात थोडासा अबोला दिसला, फार काय बोलत नव्हते. नंतर एका कार्यक्रमात देखील महायुतीचे 3 नेते एकत्र आले होते. तेव्हा देखील एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये काहीसा अबोला दिसला होता. थोडीशी दरी निर्माण झालेली आहे. त्याबद्दल काय सांगशील? तशीच आपण बघतोय की गेल्या 2.5 वर्षामध्ये एकत्र महायुतीमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर एकनाथ शिंदे हे गेल्या 2 दिवसापासून काहीसे डिस्टर्ब वाटत होते, काही कोणाशीच जास्त बोलत नव्हते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची अशी भूमिका का घेत आहेत या संदर्भात अनेकांना प्रश्न उपस्थित होते. अशा काळात एकनाथ शिंदे यांची नेमकी भूमिका काय आहे, हे खरंच नाराज आहेत का किंवा महायुतीमध्ये खरंच मिठाचा खडा आहे का या संदर्भात खरं तर आज एकनाथ शिंदे स्वतः खुलासा करणार असल्याची माहिती मिळते. केंद्रीय नेतृत्वाची द्विधा मनस्थिती होती आणि त्या संदर्भात देखील एकनाथ शिंदे आज स्पष्टता करू शकतात. अगदी, सीएम पदासाठी फडणवीसांचं पारडं जड आहे. दुसरीकडे रस्सीकेस दिसते. वैदेही, एकनाथ शिंदे नाराज आहेत. शिंदे गटाच्या आमदारांचं तर म्हणणं आहे की तेच मुख्यमंत्री व्हावेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर कुठेतरी महायुतीत मिठाचा खडा पडलाय का काय, अशीच सगळी चर्चा सुरू झालेली आहे. अधिक काय सांगशील? नक्कीच एकनाथ शिंदे यांना जे आहे ते मोठ्या प्रमाणात लोकांचा पाठिंबा आहे, त्यांच्या नेत्यांचा पाठिंबा आहे आणि 2.5 वर्षामध्ये जी हिमायत त्यांनी केलेली आहे
ही कुठेतरी साध्य झाली आहे आणि म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात महायुतीला यश मिळालं असल्याचं शिवसेनेच्या आमदारांचं म्हणणं आहे. अशातच एकनाथ शिंदे याला आणखीन पुढची 2.5 वर्ष देण्यात यावी या संदर्भात शिवसेनेच्या नेत्यांचा एक हट्ट असलेला बघायला मिळत आहे आणि म्हणूनच नेमकी भूमिका काय असेल, शिवसेनेची भूमिका काय असेल या संदर्भात आज एकनाथ शिंदे स्पष्टपणे बोलतील. अगदी अगदी एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावे त्यासाठी कुठे साकडं घातलं जाते, कुठे आरती केली जाते. भाजपच्या हायकमांडवर सगळं आता मदार आहे. भाजपचा हायकमांडच हा सगळा तिढा सोडवणार आहे. त्याबद्दल काय सांगशील? नक्कीच स्पष्ट बहुमत जे आहे ते महायुतीमध्ये भाजपकडे आहे. 133 हे चिन्हावर लढलेले आमदार जिंकून आले भाजपचे, तर अन्य अपक्षांचा पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे जवळपास 139 हे संख्याबळ सध्या भाजपकडे आहे आणि अशातच त्यांचा मुख्यमंत्री होणार असल्याचा हट्ट जो आहे तो भाजपचा बघायला मिळतोय. 2021 जेव्हा मोठं पाठबळ भाजपला बघायला मिळालं होतं त्याच्यानंतर